हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडीजवळ भाविकांनी भरलेला एक पिकअप टेम्पो रस्त्या शेजारील विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन गावी परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 8 भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला असून अधिकारी ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे. उत्तमराव जानकर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये सातारा पंढरपूर हा रोड आहे आणि तो MSRDCच्या यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी झालेला आहे. अध्यक्ष महोदय, हा रोड 6 वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि हा रोड बांधत असताना त्याच्या बाजूला ज्या विहिरी आहेत त्याचे इस्टिमेट करण्यात आलं. त्या इस्टिमेटचं बिलही काढण्यात आलं, परंतु त्या रस्त्याच्या बाजूला त्या विहिरीला कठडा बांधला गेला नाही आणि त्यामुळं 14 जणांचा पिकअप त्या विहिरीमध्ये पडला. त्यातील 8 लोक हे मृत्युमुखी पडले आणि त्या ठिकाणची जी अवस्था आहे, अनेक विहिरी त्याच्या अजूनही बाजूला आहेत. ही घटना अतिशय महाराष्ट्राला वेदना देणारी आणि आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शिनी म्हणून होतो. त्यामध्ये 4 लहान मुलं होती. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. परंतु माझं मत यामध्ये असं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये बिल त्या ठेकेदाराला काढून दिलेला आहे आणि त्या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी हे बिल त्या ठिकाणी काढून दिलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्या ठिकाणी सुपरवायझर किंवा कामगार अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या लोकांना त्या ठिकाणी आरोपी केलं जातंय. तर याचे जे यामध्ये दोषी आहेत त्या ठिकाणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील आणि या रस्त्याचे रोडवेजचे जे मालक आहेत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. ही माझ्या औचित्याच्या या मुद्द्याच्या मार्फत आपल्याकडे मागणी आहे. धन्यवाद. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.